तर हे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक भव्य आणि दिव्य हे तुम्ही कुठून उपलब्ध केलं आणि कसं केलं? उपलब्ध नाही केलं. या गावात एक झेंडा लागला होता, त्या झेंड्यावर वाद झाला होता. नंतर बाळराजावाले पाटला गावातले काही लोक गेले. बाळराजावाले पाटलांनी राज्यातून हे दोन्ही स्मारक बसले, छत्रपती संभाजी महाराजांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. हे दोन्ही स्मारक बसून गावातला वाद मिटवला. मित्रांनो, बाळराजावाले पाटील यांनी नातापूर या गावातला वाद मिटून छत्रपती संभाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक गावकऱ्याला उपलब्ध करून दिलेत. ह्याच्यासाठी तुम्हाला काय खर्च आला? नाही, 1 रुपया काम केले. तर सोशल मीडियावर आज बाळराजावाले पाटलाला ट्रोल केलं जाते की स्मारकाच्या आडून लाखो करोडो रुपये त्यांनी कमवले आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलं. तुम्हाला काय वाटतं? बाळराजा आवारी पाटलांनी दोन्ही बी स्मारक दिले आहेत आणि नातापूरकरांकडून 1ही रुपया न घेता हे दोन्ही बी स्मारक आम्हाला नातापूर या ठिकाणी बसून देऊन जातीवादी विषय जो आहे तो मिटून टाकलेला आहे. जातीमध्ये जे भांडण होतं ते सगळं मिटून टाकलंय दोन्ही बी स्मारक बसून. तरी मित्रांनो, आपण जाणून घेतलेलं आहे की बाळराजावाले पाटील हे जातीवाद न करता जातीमध्ये जे भांडण असन ते त्यांनी मिटवायचं काम केलेलं आहे आणि सर्व धर्म समभाव असे हे बाळराजावाले पाटील आहेत. मित्रांनो, बाळराजावाले पाटलांनी कुठलंही एक स्मारक दिलेलं नाही. प्रत्येक जाती धर्मातील लोकांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं सुद्धा स्मारक हे बाळराजावाले पाटलांनी दिलं आहे. आणि याच्यावरून आपण आज जाणून घेतलं आहे की बाळराजावाले पाटला कुणीतरी समाजामध्ये आज ट्रोल करतंय. कमी काळामध्ये हे बाळराजावाले पाटलाचं नाव मोठं झाल्यामुळं हे याला कुणीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय. ही खरी परिस्थिती. आणि मित्रांनो, या फेक न्यूजला बळी पडू नका आणि बाळराजावाले पाटील यांची साथ सोडू नका. जय शिवराय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती संभाजी महाराज के जय. जय भवानी.